नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 7 एक्सरसाइज 9.2ची रिव्हिजन करतोय. आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. इन द गिवन फिगर्स ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स हॅज इक्वल पार्ट्स मार्क्ड ऑन देम. ओके, म्हणजे काय, हे पहा, सेम जे मार्किंग आहे ते सेम पार्ट्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. नेम द कॉन्ग्रुएन्स कंडिशन. मग कुठली कुठली, SAS, ASA, SSS और RHS. आणि यामध्ये अजून एक टेस्ट असते, कोणती, अँगल साईड टेस्ट. ती इथं लिहिलेली नाही आहे. ठीक आहे. इफ एनी दॅट विल इस्टॅब्लिश द टू ट्रायंगल्स इन ईच पेअर टू बी कॉन्ग्रुएंट. जर यामधले कुठली कंडिशन असेल तर ती मेन्शन करा, एवढं दिलेलं आहे. मग आता हे कसं ओळखायचं आहे, तर जे इक्वल पार्ट्स असणार आहेत त्याला काय असणार आहे, सेम मार्किंग असणार आहे. तर बघा, आता हा XYZ WXYZ हा एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. या क्वाड्रिलॅटरमध्ये दोन ट्रायंगल्स दिसत आहेत. XZ ही जी डायगोनल आहे ते काय करतायत, दोन ट्रायंगल फॉर्म करतायत. तर आता बघा, या दोन ट्रायंगलमध्ये कुठला ट्रायंगल होतोय, मग आपण असं लिहू शकतो, इन ट्रायंगल XYZ, इन ट्रायंगल XYZ अँड ट्रायंगल ZWX, ट्रायंगल ZWX. या दोन ट्रायंगल्समध्ये काय असणार आहे पहा, कोणते कोणते पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहेत ते लिहिणार आपण. ठीक आहे. फर्स्ट तर काय दिसतोय बघा, इथं अँगल Z इज इक्वल टू अँगल X. म्हणजे आपण XYZ आधी घेतलाय, तर आपण अँगल X इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Z हे पहिलं लिहून घेऊयात. आणि सेकंड जे दिलेलं आहे इथं बघा, अँगल W इज इक्वल टू अँगल Y. अँगल W इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Y. आता याला आपण असं लिहू शकतो, हे काय आहे, गिवन. हे सुद्धा काय आहे, गिवन. ओके, कारण डायग्राममध्येच गिवन दिलेलं आहे. आता अजून एक पार्ट कोणता कॉमन दिसतोय, इथं ह्या दोन समोरासमोरच्या साईड्सला काही दिलेलं नाही आहे, इथं सुद्धा काही दिलेलं नाही आहे. पण ह्या दोन ट्रायंगल्समध्ये बघा, XZ ही जी डायगोनल आहे ही दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. मग आपण काय लिहू शकतो की साईड किंवा सेगमेंट, साईड XZ इज कॉन्ग्रुएंट टू साईड ZX. याला आपण म्हणू शकतो कॉमन पार्ट. ओके, अगदी इझी आहे. आता बघा, इथे कोणती टेस्ट फॉर्म होती हे लक्षात घ्यायचं आहे. दोन अँगल आणि एक साईड तर दिलेली आहे, पण कोणत्या सिक्वेन्समध्ये मिळालेली आहे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथं पहा, YXZ म्हणजे आधी काय येतोय, X इज इक्वल टू Z, X इज इक्वल टू Z. ओके, मग आपण X आणि Z लिहू शकतो. ठीक आहे. X आणि Z म्हणजे कोणता आला, एक अँगल मिळाला. ठीक आहे. त्यानंतर इथं Y आणि W एक अँगल मिळाला, पुन्हा एक अँगल मिळाला आहे. आणि याच्यामध्ये जी साईड आहे ती साईड कॉन्ग्रुएंट दिसते का, नाही दिसत आहे, पण आपल्याला इकडची साईड जी आहे XZ ही साईड आहे. पण आता अँगल साईड टेस्ट मिळालेली आहे. कशी मिळाली बघा, एक अँगल, दुसरा अँगल, आणि ह्या दोन अँगलच्या बाहेर साईड आहे, म्हणजे अँगल साईड टेस्ट. तर आपण काय लिहू शकतो, आपण असं लिहू शकतो की बाय अँगल साईड टेस्ट ट्रायंगल XYZ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ZWX. अगदी इझी आहे बघा. आता इथं ASA टेस्ट का ॲप्लिकेबल होत नाही आहे, कारण ही जी साईड आहे ही साईड ह्या दोन ट्रायंगलच्या मध्ये नसून या दोन्ही अँगल्सच्या बाजूला आहे. म्हणजे सॉरी, या दोन्ही अँगल्सच्या मध्ये नसून या अँगल्सच्या बाहेर आहे, म्हणून अँगल टेस्ट ॲप्लिकेबल होत नाही, अँगल साईड टेस्ट ॲप्लिकेबल होते. बरोबर, ही जी साईड असणार आहे ही कॉमन साईड आहे, त्यामुळे ती इक्वल आहे. मग बाय AAS टेस्ट ट्रायंगल XYZ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ZWX. आणि हा सिक्वेन्स चेंज करायचा नाही आहे बघा, सिक्वेन्स जो आहे तो सेम एक्झॅक्टली सिक्वेन्स येणार आहे. आता बघा, इथून पुढचे ट्रायंगल्स तुम्हाला एकदम इझी जातील. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, D क्वेश्चन कुठून आला, हा ऑलरेडी आपण C क्वेश्चन सॉल्व केला का,
ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. ए फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे बघा. एक्स वाय झेड एक ट्रायंगल दिलेला आहे आणि GHI दुसरा ट्रायंगल दिलेला आहे. तर आता याच्यामधले कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहून घेऊ. मग आपण असं लिहितो इन ट्रायंगल XYZ and GHI, ट्रायंगल GHI. तर या दोन ट्रायंगल्समध्ये काय काय कॉमन दिसते, काय काय इक्वल आहे पहा. अँगल Y आणि अँगल H दोन्ही इक्वल आहेत. अँगल Y इज कॉन्ग्रुएंट टू अँगल H आणि रिझन काय येणार आहे, इच 90 डिग्री, आणि याला आपण असं म्हणू शकतो गिवन. त्यानंतर साइड YZ इज कॉन्ग्रुएंट टू साइड HG, किंवा आपण असं म्हणू शकतो सेगमेंट YZ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट HG, हे सुद्धा आपण लिहिणार गिवन. आणि नेक्स्ट आहे सेगमेंट किंवा साइड XZ इज इक्वल टू IG, किंवा सेगमेंट ZX इज इक्वल टू सेगमेंट GI. सेगमेंट ZX इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट GI, आणि याला सुद्धा आपण लिहिणार गिवन. बघा बरं, आता एक राईट अँगल मिळतोय आणि राईट अँगलच्या अपोजिटची साईड कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ काय, ही काय असणार आहे, ही असणार आहे हायपोटेन्युअस. काय असणार आहे, हायपोटेन्युअस. मग आता बघा, आणि एक साईड जी आहे इथं HG आणि इथं YZ ही कॉन्ग्रुएंट मिळते. तर आपण काय म्हणू शकतो, आपण असं म्हणू शकतो की एक राईट अँगल दुसरा हायपोटेन्युअस आणि तिसरी साईड, म्हणजे बाय RHS टेस्ट. आपण असं म्हणू शकतो बाय RHS टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्सी ट्रायंगल XYZ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल. आता इथं बघा XYZ आहे, तर इथं काय येईल IHG. 1-to-1 करस्पॉन्डन्स आलं पाहिजे. अँगल X इज करस्पॉन्डिंग टू अँगल I, अँगल Y इज करस्पॉन्डिंग टू अँगल G, Y आणि अँगल H, तर Y आणि H हे दोन्ही पण करस्पॉन्डिंग, आणि अँगल Z इज इक्वल टू अँगल G, अँगल Z इज इक्वल टू अँगल G. तर अँगल साईड YZ दुसरं आणि तिसरं अक्षर आहे इथं, तर इथं HG हे दुसरं आणि तिसरे लेटर्स आहेत. ठीक आहे, बाय RHS टेस्ट दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. बघा आता नेक्स्ट, ह्या दोन ट्रायंगल्समध्ये पण काय काय दिसतंय बघा. इथं एक अँगल आहे, इथं एक अँगल आहे, इथं साईड आहे. अँगल साईड, अँगल साईड. किंवा दुसरी टेस्ट बघा, ही साईड जी आहे ही साईड कॉमन दिसते, WY साईड कॉमन दिसते. मग ही काय म्हणू शकतो, साईड अँगल साईड. एक तर साईड अँगल साईड टेस्ट लावू शकतो किंवा अँगल साईड टेस्ट लावू शकतो. तर आपण जेवढे कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहेत तेवढे सगळे कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहून घेणार आहे. तर इन ट्रायंगल XWY अँड ट्रायंगल WZY. XWY केले तर मग इकडून सुरुवात करू, ZWY. ठीक आहे, काय म्हणू शकतो आपण ह्या दोन ट्रायंगल्समध्ये, XW इज कॉन्ग्रुएंट टू ZW, आणि हे काय गिवन आहे, गिवन. त्यानंतर ही जी कॉमन साईड आहे अँगल W, हा जो अँगल XWY, अँगल XWY
इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ZWY. आणि याला काय म्हणू शकतो आपण, इज 90 डिग्री, आणि हे सुद्धा काय आहे, गिवन आहे. त्यानंतर इथं ही साईड दिसते WY इज इक्वल टू WY. WY इज कॉन्ग्रुएंट टू WY. इथं आपण लिहू शकतो कॉमन साईड. आणि अजून एक आपल्याला दिसते WYX आणि WYZ. अँगल WYX इज कॉन्ग्रुएंट टू अँगल WYZ. आणि आपण इथं म्हणू शकतो गिवन, कारण दोन्ही सेम मार्किंग केलेलं, याचा अर्थ हे दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आता ह्या चारही कंडिशन्स लिहून तर घेतल्या, पण आपण इथं कुठलीही टेस्ट अप्लाय करू शकतो. एक तर SAS टेस्ट, म्हणजे ही साईड अँगल साईड टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट. आता ही जरी दिलेली नसली कॉन्ग्रुएंट आहे, तरी सुद्धा ह्या दोन्ही ट्रायंगल्समध्ये ही साईड काय कॉमन आहे, तर ती कॉन्ग्रुएंट असणार आहे. ती दुसरी टेस्ट कोणती अप्लाय होते पहा, अँगल साईड टेस्ट. ही टेस्ट सुद्धा आपली इथे अप्लाय होतीये. तर मग आपण एकच टेस्ट कुठली तरी यूज करूयात. तर मग आपण म्हणू बाय साईड अँगल साईड. बघा, साईड अँगल साईड टेस्ट ट्रायंगल XYZ, नाही रॉंग झालं, ट्रायंगल XWZ. ट्रायंगल XWZ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ZWY. XWZ परत रॉंग झालं का, ट्रायंगल XWY. ट्रायंगल XWY इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ZWY. ZWY असं का घेतलं, तर XW याला कॉन्ग्रुएंट काय आलं पाहिजे, ZW. XW याला कॉन्ग्रुएंट आलं पाहिजे ZW. WY याला कॉन्ग्रुएंट आलं पाहिजे WY. आणि 1-to-1 करस्पॉन्डन्स पाहिलं तर Xचा काय असणार आहे, Z असणार आहे, W साठी W असणार आहे, आणि Y साठी Y असणार आहे. तर मग बाय SAS टेस्ट आपण म्हणू शकतो दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट सी क्वेश्चन आपण पाहिला होता आधीच. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, डी क्वेश्चन. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, हे दोन ट्रायंगल्स दिसत आहेत. यामध्ये ही जी साईड आहे, ही साईड आपल्याला काय दिसते, कॉमन दिसते. साईड कॉमन असेल तर याचा अर्थ ती काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग आता बघा, इन ट्रायंगल, इकडून सुरुवात करूयात, YWX अँड परत आता इकडून सुरू आहे ZWX अँड ट्रायंगल ZWX. ह्या दोन ट्रायंगल्समध्ये काय काय कॉन्ग्रुएंट आहे ते लिहून घ्यायचं आहे. तर साईड YX इज कॉन्ग्रुएंट टू साईड ZX. साईडच्या ऐवजी आपण सेगमेंट सुद्धा लिहू शकतो, आणि काहीच नाही लिहिलं तरी सुद्धा चालते. YX इज कॉन्ग्रुएंट टू ZX जरी लिहिलं तरी चालेल, आणि रिझन देणार आपण गिवन. नेक्स्ट काय आहे, साईड YW इज कॉन्ग्रुएंट टू साईड WZ, आणि याला आपण रिझन देणार गिवन. आणि आता राहिली कोणती साईड, साईड XW इज कॉन्ग्रुएंट टू साईड XW, आणि याला रिझन देणार कॉमन साईड. ठीक आहे. आता काय मिळालं, साईड 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 साईड, आणि ही जी मधली आहे ही साईड, ही तर कॉमन साईड मिळाली. म्हणजे साईड 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 बाय SSS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. मग आपण म्हणू शकतो बाय SSS टेस्ट. हे जे दोन्ही ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल YWX इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ZWX. आणि मग याला आपण बॉक्स करून घेऊ. अगदी इझी क्वेश्चन होता हा. हे पहा, आता लास्ट क्वेश्चन आहे ई क्वेश्चन. याच्यामध्ये कुठली टेस्ट अप्लाय होती आपल्याला पाहायचे. दोन ट्रायंगल्स आहेत XYZ आणि GHI. मग आपण इथे लिहून घेऊ, इन ट्रायंगल
इन ट्रायंगल in triangle XYZ and triangle GHI. या दोन ट्रायंगल्समध्ये कोणत्या कोणत्या साईड्स कॉमन आहे आणि कोणते कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत ते बघायचे. बघा आता XY इज कॉन्ग्रुएंट टू GH, रिझन गिवन. सेकंड XZ इज कॉन्ग्रुएंट टू GI, रिझन आहे गिवन. त्यानंतर अँगल YXZ, अँगल YXZ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल HGI. मग रिझन काय देणार आपण. आता बघा इथं साईड साईड, अँगल अँगल, साईड साईड म्हणजे SAS, साईड अँगल साईड. साईड अँगल साईड कुठे आहे, हाय ही पहिली टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट. मग आपण इथं हे तर आधी लिहून घेऊ, हे काय आहे अँगल, हे पण गिवन आहे गिवन. मग आता इथं लिहिणार देअरफॉर बाय साईड अँगल साईड टेस्ट ट्रायंगल XYZ is congruent to triangle GHI, triangle GHI. ओके डन. हा फर्स्ट क्वेश्चन अशा पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. ओके, हा फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. पुढचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला 1 बाय 1 मिळून जातील. ठीक आहे, धन्यवाद.